नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 29 मे 2025च्या चालू घडामोडीज म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, आशियाई शिखर संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मलेशिया या ठिकाणी आशियाई शिखर संमेलन 2025 आयोजित करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, मलेशियामध्ये कोणत्या कालावधीत शिखर संमेलन 2025 आयोजित करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 26 ते 27 मे या दरम्यान मलेशियामध्ये शिखर संमेलन 2025 आयोजित करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, 2025 ISSF नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप पहासे 1 मध्ये कोणत्या देशाने पदतालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत या देशाने 2025 ISSF नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप फासे 1 मध्ये पदतालिकेत प्रथम स्थान पटकावले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, 2025 ISSF नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप पहासे 1 भारताने एकूण किती पदके जिंकले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकूण भारताने 11 पदके जिंकली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, 2025 ISSF नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप पहासे 1 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जर्मनी या ठिकाणी ISSF नेमबाजी वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, कोणत्या राज्याने समुद्रातील तेल गळतीमुळे आणीबाणी जाहीर केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ या राज्याने आणीबाणी जाहीर केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, 26 ते 27 मे दरम्यान मलेशियामध्ये कितवे आशियाई शिखर संमेलन आयोजित करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 46वे शिखर संमेलन आयोजित करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, संचार मित्र योजना कोणाद्वारे सुरू करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याद्वारे संचार मित्र योजना सुरू करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, 9व्या इंडियन मोबाईल काँग्रेस 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, भारताने आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी WHO यासोबत भारताने आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी करार केला आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज डेली जनरल नॉलेजचे चालू घडामोडींचे व्हिडिओ येत असतात। तसेच स्पर्धा परीक्षाच्या रिलेटिव्ह भारताचा इतिहास, भूगोल, इतरही जे सर्व जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तर असतील, समाज सुधारक असो, इतिहास असेल, विज्ञानविषयी प्रश्न आणि उत्तर असतील किंवा अनेक कोणत्याही जे स्पर्धा परीक्षेच्या रिलेटिव्ह आहे ते सर्व प्रश्न आणि उत्तरं आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत। आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेचाही सराव या चॅनलच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला तर पहिलं लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। व्हिडिओमध्ये काही जर त्रुटी आढळून आल्या तर कमेंट करून नक्की सांगा। पुढचा प्रश्न आहे नंबर 11,
आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दक्षिण कोरिया या देशात करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 12. 2024-25 मध्ये भारताची वस्तू व सेवांची निर्यात किती अब्ज डॉलर होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 825 अब्ज डॉलर होती. पुढचा प्रश्न आहे नंबर 13. भारतातील कोणत्या शहराचा समावेश जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हबमध्ये झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बंगळूर या राज्यातील. पुढचा प्रश्न आहे नंबर 14. टेनिसपटू यानिक सिन्नर ने सलग कितव्यांदा ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 15व्यांदा ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या गुरुवीर सिंगने 10,000 मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सुवर्णपदक जिंकले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गुरुवीर सिंह 10,000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा कितवा भारतीय ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तिसरा भारतीय ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या गुरवीर सिंगने किती हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 10,000 शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 18. चालू वित्त वर्षात भारताची वस्तू व सेवांची निर्यात किती अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल असा अंदाज फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपर्ट ऑर्गनायझेशनने वर्तविला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1000 ने वर्तविला आहे. मित्रांनो, हे होते 29 मे 2025च्या चालू घडामोडी. असेच जीकेचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.